Good morning, students. Good morning, sir. Very good morning. In our today's lecture, we are going to discuss here the example number first of conversion of partnership firm into a limited company. Okay. So in earlier lecture, we discussed the theoretical part of conversion of partnership firm into a limited company. That is the introduction of conversion, reasons or objectives behind the conversion of partnership firm into a limited company. Okay. Then we discuss the accounting procedure, purchase consideration, settlement of purchase consideration, methods of purchase consideration or calculation of purchase consideration. Then we discuss here the model journal entries. We all already discussed that. We discuss model journal entries, and on the basis of that journal entries, we are required to prepare ledger accounts. की जर्नल एंट्री आपण अभ्यासतोय, पण आपल्याला काय सोल्युशन मध्ये तयार करायचं आहे? लेजर अकाउंट्स त्या ठिकाणी तयार करायचे. मग बीच लेजर अकाउंट्स वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. तर आपल्याला एक 6 लेजर अकाउंट्स तयार करावे लागतात. त्यामध्ये पहिलं आहे रिअलायझेशन अकाउंट, दुसरा आहे न्यू कंपनी अकाउंट, तिसरं काय आहे? थर्ड, दॅट इज ए अमाउंट ऑफ पीसी रिसीव्ड इन दी फॉर्म ऑफ, म्हणजे परचेस कन्सिडरेशन आपल्याला कशामध्ये मिळतोय? बेस्ड ऑन दॅट परचेस कन्सिडरेशन रिसीव्ड फ्रॉम दी कंपनी वी प्रिपेअर ए लेजर अकाउंट. If we received a purchase consideration in the form of shares, debentures and cash, then we are required to prepare 3 ledger accounts, that is shares, debentures and cash. Last account we are prepared, that is called partners capital, because we are transfer all profit or loss reserve of the firm to a partners capital account. की फर्म मध्ये असणारे रिझर्व, फर्म मध्ये असणारा लॉस, फर्म मध्ये अवेलेबल असणारा प्रॉफिट, ओके, हे मला कुठे पाठवावं लागेल? पार्टनर्स कॅपिटलला पाठवावं लागेल ना, बरोबर? पाठवावं लागेल. सो वी आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर लास्ट अकाउंट, दॅट इज कॉल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्याला आपण काय म्हणतो? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं म्हणतो. सो अगेन वी फॉलो these steps to solve the example. So first step is to solve the example is to read the example carefully. पहिल्यांदा मला एक्झाम्पल काय करून घ्यावं लागेल? रीड करून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर मग मी ते काय करेल? सोल्युशन किंवा सॉल्व करायला सुरुवात करेल. सो हियर रीड द एक्झाम्पल फर्स्ट, दॅट इज द किरण लिमिटेड. The Kiran Limited was to acquire the business of A and B, who shares profits and losses in the ratio of 2:1 respectively. And what is respectively? So A's share in profit or loss is 2, whereas B's share in profit and loss is 1 respectively. The balance sheet of A and B was as on 31st of March 2020. म्हणजे किरण कंपनी लिमिटेड ही तयार झालेली आहे नवीन. यांनी कुणाचा व्यवसाय ॲक्वायर केला म्हणजे घेतला, तर यांनी ए आणि बी या दोन पार्टनर्सची पार्टनरशिप बरोबर घेतली, बरोबर? या दोन पार्टनरचा प्रॉफिट शेअरिंग रेशो किती आहे? 2:1 आहे. आपल्याला यांची त्यांनी काय दिलेली आहे? बॅलन्स शीट दिलेली आहे. कधीची आहे? 31 मार्च 2020. रीड करूया बॅलन्स शीट. रीड दी लायबिलिटी साइड फर्स्ट. पहिल्यांदा मी काय रीड करेन? लायबिलिटी साइड रीड करतो बघा. कॅपिटल अकाउंट, एज कॅपिटल 64,000, बीज कॅपिटल रुपीज 40,000. टोटल अमाउंट ऑफ कॅपिटल इज रुपीज 1,04,000. व्हॉट इज? 1,04,000. त्यामध्ये एज कॅपिटल किती आहे? 64,64,000. तर बीज कॅपिटल आहे 40,000. चला पुढे. मिसेस एज लोन अमाउंटिंग रुपीज 3,200. मिसेस एज लोन याचा अर्थ काय? ए हा पार्टनर आहे, यानं काय केलेलं आहे? त्याच्या पत्नीकडून मिसेस कडून काय घेतलेलं आहे? लोन घेतलेलं आहे. कोणी? फर्मनी लोन घेतलेलं. आपल्याला माहिती आहे की ही काय आहे? बिझनेसची, फर्मची काय आहे? लायबिलिटी आहे. सन्ड्री क्रेडिटर्स ही देखील काय आहे? लायबिलिटी अमाउंटिंग टू रुपीज 21,600. बिल्स पेएबल इट इज आल्सो ए लायबिलिटी. ही सुद्धा काय आहे? फर्मची लायबिलिटी अमाउंटिंग टू रुपीज 7,200. किती आहे? 7,200. Total of liability side is rupees 1,36,000. Now read the asset side. What is given to us? That is goodwill is given to us amounting to rupees 8,000. Land and building rupees 40,000. Machinery 20,000. Sundry debtors 30,000. Less RDD 1,400. After deducting the RDD, the amount put into the final column or outer column amounting to rupees
28,600. Now, what is given to us? Stock is given to us, that is 24,000. Investment rupees 4,800 and cash at bank rupees 10,600. Total of asset side is similar to the total of liabilities, and that is 1,36,000. Okay, so that liabilities and assets are given to us. We find out here assets and liabilities, also capital. Now read the additional information what is given to us. So read here. It was agreed by the company. कंपनी काय म्हणते की कंपनीने मान्य केलं, कंपनी ऍग्री झाली. काय म्हणते टेक ओव्हर बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. द कंपनी इज ऍग्री टू टेक ओव्हर बिझनेस ऑफ पार्टनरशिप फर्म. काय डिसाइड केलं बघा, तर द परचेस कन्सिडरेशन वॉज फिक्स्ड ॲट ₹1,24,200. म्हणजे कंपनी काय म्हणली, आम्ही तुमचा फर्मचा व्यवसाय घेतो आणि या व्यवसायाच्या बदल्यात आम्ही तुम्हाला किती रुपये देतो, 1,24,200. म्हणजे परचेस कन्सिडरेशन तुम्हाला काढून दिलेला आहे, शोधायची गरज नाही. सांगा विच मेथड दे आर अप्लाइड. कोणत्या मेथडने हा पीसी दिलेला आहे? तिसरी मेथड आपली कोणती? लंप सम मेथड. बरोबर. आता हे पैसे कसे देतो हे सांगितलेलं नाही. 1,24,000 कंपनीने आपल्याला कसे दिले, दॅट इज कॉल्ड मोड ऑफ पेमेंट. म्हणजे यात कुठं म्हणले का शेअर्स देतो, डिबेंचर्स देतो, कॅश देतो, काहीही सांगितलेलं नाही. याचा अर्थ हे सगळेच्या सगळे परचेस कन्सिडरेशन आपल्याला कशामध्ये मिळेल, इन द फॉर्म ऑफ कॅश. कॅशच्या स्वरूपात. बघूयात आपल्याला काय विचारलंय. तर हियर they only ask to us that prepare only which account, realization account. फक्त तुम्ही काय तयार करा सांगितलंय, realization account तयार करा सांगितलंय ना. चला मग all business were taken over by the Iran company limited. Purchase consideration is also given to us. Then we prepare a realization account. याच्यावरून मी realization account तयार करू शकतो का? चला करू शकतो. चला प्रिपेअर करूया. in the books of partnership firm. कुणाच्या बुक्स मध्ये होती? In which books we are prepared? कुणाच्या बुक्स मध्ये करणार आहे सांगा का? In the books of partnership firm. काय तयार करायचं सांगितलं आपल्याला? रिअलायझेशन अकाउंट. जस्ट ओनली सी. फक्त बघा, समजून घ्या मी काय करतो. चला आता एकच अकाउंट तयार करायचं आहे ना. We are required to only prepare single account, that is called realization account. So we all know that the format for preparation of ledger account. असं कोण आहे की ज्याला लेजर अकाउंट तयार करता येत नाही? आहे का कोण असं? So we already discussed the format for preparation of ledger accounts. So ledger account we are prepared. That ledger account is called realization account. मग याचे किती पार्ट केले पाहिजे? 2 भाग. We require two sides of ledger account. दोन बाजू. त्याची पहिली कोणती? डेबिट साइड. And second, that is credit side. On debit side, how many columns we are required to prepare? We are required to prepare first column, that is particulars. Second column, that is amount in rupees. Similar column we are required to prepare on the credit side. Okay. That is now the particulars. Rupees. Particulars rupees. Okay. किती कॉलम तयार केले आपण? Required to prepare only 4 columns. On debit side we prepare 2 columns, and on credit side we prepare 2 columns. That is particulars and rupees. So again we are required to follow steps. आता मला काही सोल्युशन करण्यासाठी स्टेप्स लागतील. पहिली स्टेप काय आहे? स्टेप फर्स्ट काय ट्रान्सफर करा? assets and liabilities ट्रान्सफर. काय ट्रान्सफर करा? assets and liabilities. करू शकतो का मी? चला या लायबिलिटी साइडला. वी स्टार्ट फ्रॉम लायबिलिटी साइड. ऑलवेज सांगा हे कॅपिटल माझ्या रिअलायझेशनला मी ट्रान्सफर करेन का पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जाईल? कुठे गेलं पाहिजे कॅपिटल? रिक्वायर्ड टू ट्रान्सफर पार्टनर्स कॅपिटल इन ए पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ते रिअलायझेशन अकाउंटला येणार नाही. चला मग एक गोष्ट कळाली की इथं फक्त आपण तयार करतोय रिअलायझेशन अकाउंट, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल माझ्या सोल्युशन मध्ये येणार नाही. रीड करा. काय आहे? मिसेस एज 2. काय आहे की रे? लायबिलिटी. त्याच्यानंतर काय आहे? क्रेडिटर लायबिलिटी. बिल्स पेएबल इज आल्सो लायबिलिटी.
सांगा लायबिलिटी पहिल्यांदा ट्रान्सफर करावी लागेल. कुठे ट्रान्सफर करणार मी? रिअलायझेशन अकाउंट. व्हॉट विल बी दी एंट्री फॉर ट्रान्सफर ऑफ लायबिलिटीज? एंट्री विल बी लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. काय करतो मी? लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. दॅट एंट्री वी आर डिस्कसिंग मॉडेल एंट्री डिस्कस केली ना. एंट्री आपल्याला करता येते. मग याचं पोस्टिंग जमलं पाहिजे. पोस्टिंग कसं येईल? Individually we record liabilities on the credit side of realization account. So here by we say is loan amounting to rupees 3,200. Next by sundry creditors amounting to rupees 21,600. Similarly by bills payable amounting to rupees 7,200. बघा मी इथं विचारात घेताना बुक व्हॅल्यू दिली. कोणती व्हॅल्यू कुठे दिलेली? दी व्हॅल्यू विच इज गिवन टू अस इन ए बॅलन्स शीट. जी व्हॅल्यू मला बॅलन्स शीट मध्ये दिली. सांगा सगळ्या लायबिलिटीज मी रिअलायझेशनला ट्रान्सफर केल्या. पहिली स्टेप मधला एक पार्ट झाला की लायबिलिटी ट्रान्सफर. दुसरा पहिल्या स्टेप मधला दुसरा पार्ट आता काय ट्रान्सफर करा? ऍसेट ट्रान्सफर. सो ट्रान्सफर ऑल ऍसेट्स. वेअर वी ट्रान्सफर ऑल ऍसेट्स? ऑन दी डेबिट साइड ऑफ रिअलायझेशन अकाउंट. सो एंट्री काय होते त्याची? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू ऑल ऍसेट्स अकाउंट एंड देअर बुक व्हॅल्यू. कोणत्या व्हॅल्यू? बुक व्हॅल्यू. चला मग रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मी काय म्हटलं पाहिजे? ऑल ऍसेट्स टू. टू पहिल्यांदा काय येईल? गुडविल. टू गुडविल अकाउंट अमाउंटिंग टू रुपीज 8,000. पटपट तुम्ही सांगा पुढच्या ऍसेट्स. नेक्स्ट टू लँड अँड बिल्डिंग अमाउंटिंग टू रुपीज 40,000. नेक्स्ट asset to machinery amounting to rupees 20,000. Next to sundry creditors sundry debtors amounting to rupees. Which value we are taking into consideration? If we taken into consideration the value of sundry debtors, that is final amount, तर मग मी काय विचारात घेणार नाही आरटीडी. पण मला काय सांगितलं की मी इथे विचारात घेताना विच व्हॅल्यू वी आर टेकिंग इनटू कन्सिडरेशन? बुक व्हॅल्यू. काय यायचे मला? बुक व्हॅल्यू. म्हणजे मी कोणती व्हॅल्यू घेणार? 13,000. चला यात आरबीडी दिले का? आरबीडी आहे का? चला दॅट आरबीडी वेअर वी ट्रान्सफर दॅट आरबीडी ऑन डेबिट साइड ऑर ऑन क्रेडिट साइड. कारण ही आरबीडी म्हणजे तुमची काय आहे? दॅट इज प्रोव्हिजन. प्रोव्हिजन आपण कुठे रेकॉर्ड करतो? लायबिलिटी साइडला. मग आता लायबिलिटी ट्रीट असेल तर कुठे गेली पाहिजे प्रोव्हिजन? ऑन क्रेडिट साइड ऑफ रिअलायझेशन. बाय लगेच तुम्ही देतो बाय आरडीडी अमाउंटिंग टू रुपीज 1,000. झालं. वी आर रेकॉर्ड डेटर्स ॲट देअर बुक व्हॅल्यू. नेक्स्ट व्हॉट इज गिवन टू अस? स्टॉक. टू स्टॉक अमाउंटिंग टू रुपीज 24,000. नेक्स्ट Investment. टू इन्व्हेस्टमेंट 4,800. Next cash at bank. Why we taken into consideration cash at bank? Because the information is not given whether the cash is taken over or not taken over. म्हणजे कॅश ही कंपनीने घेतलेली नाही असं इन्फॉर्मेशन दिले का यार? दिले का? नाही दिली. मग मी काय क्लिक केलं की ही कॅश आणि बँक बॅलन्स देखील कंपनीने काय केलेला आहे? घेतलेला आहे. तसं किती रुपये? 10,600. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय असते आपली? परचेस कन्सिडरेशन ड्यू. फक्त ड्यू दाखवायचं. सांगा एंट्री विल बी परचेस कन्सिडरेशन ड्यू. सेकंड स्टेप काय रेकॉर्ड करा? स्टेप 2 पीसी रेकॉर्ड. मग रिअलायझेशनला फक्त पीसी ड्यू दाखवला जातो, रिसिव्ह दाखवला जात नाही. मग ड्यूची एंट्री सांगा मला काय एंट्री होते? न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू. काय म्हणतो मी? एंट्री काय म्हणतो? मला कुणाकडून पैसे येणार आहे? कंपनी. कोणती कंपनी? किरण कडून पैसे येणार. किरण लिमिटेड अकाउंट डेबिट टू. काय म्हणणार आहे मी? रिअलायझेशन. मग रिअलायझेशनच्या क्रेडिटला काय म्हणलं पाहिजे? बाय किरण लिमिटेड. बरोबर. किरण लिमिटेड ब्रॅकेट मध्ये लिहून देतो. हे काय आहे आम्हाला? पीसी ड्यू किंवा पीसी मी म्हणतो याला रिसिव्ह. व्हॉट इज इट? पीसी रिसिव्ह. किती रुपये द्यायचे ठरवले ते? 1,24,200. झालं. याच्या व्यतिरिक्त आहे काय? नाव क्लोज दी बुक स्टॉक. क्लोज दी रिअलायझेशन अकाउंट. कोणती साईड मोठे चला कॅल्सी काढा फक्त. काय वेळ मी टोटल एक्झाम्पल पास. आता मला सांगा ऑलवेज क्रेडिट साइड इज मोर दॅन द डेबिट साइड. क्रेडिट साइड ही माझ्या डेबिट पेक्षा काय आहे? मोठी आहे ना.
credit side is more than the debit side. Now make the total, that is 3,226, 21,600 plus 7,400 plus 1,400 plus 1,24,200 is equal to total of credit side. Amount into fees 1,57,600. Put this total on debit side 1,57,600. Now find out the difference. या टोटल मधून काय लेस करा ही टोटल, बरोबर. आता बॅलन्स शीट फिगर मला मिळाला, किती रुपये मिळाला? दॅट बॅलन्स शीट फिगर इज कॉल्ड टू प्रॉफिट. आम्हाला मिळाला काय आहे? प्रॉफिट. हा प्रॉफिट मी कुठे ट्रान्सफर करतो? ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल. मग पार्टनर्स कॅपिटलला जाताना कसा जाईल? ऍज पर देअर प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो. मग ए ला आणि बी ला A is equal to B. So here difference किती आला प्रॉफिटचा? 20,200 is the profit on realization. म्हणजे बिझनेस विकला, फर्मचा विकून देखील प्रॉफिट झाला 20,200. त्यापैकी A चा शेअर सांगा, B चा शेअर सांगा. That is 20,200 into 2 divided by 3 is equal to share of profit in A. Amount in rupees किती आला? 13,467. 13,467. तर राहिलेला कोणाचा असणार? B चा. किती राहतोय? अमाउंट इन रुपीज किती आला? 6,733. नाव मेक टोटल. ही टोटल एवढीच भरली पाहिजे. बरते का? ओके. So here we prepare only realization according to first lecture. What is समजलं काय? समजलं? In next lecture we are solve another example number second. You must write down the second example in your notes. ठीक है?